पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर सुनेत्रा पवार शहांच्या भेटीला जवळपास 40 मिनिटे मोदींसोबत बैठक। सुनेत्रा पवारांसह तटकरे, पटेल, पार्थ पवार सुद्धा उपस्थित। दिल्लीमध्ये राष्ट्रवादीत घडामोडींना वेग। पंतप्रधानांच्या भेटीपूर्वी सुनेत्रा पवारांची पटेलांच्या निवासस्थानी बैठक। दरम्यान सुनेत्रा पवार राज्यसभा खासदारकीचा राजीनामा सुपूर्द करणार, सूत्रांची माहिती। अजित पवारांचा अपघात नव्हे 100% घात। कालच्या पत्रकार परिषदेत रोहित पवारांचे खळबळजनक दावे, तर थोड्याच वेळात रोहित पवारांची दिल्लीमध्ये पत्रकार परिषद। पूर्व विदर्भातील नेत्यामुळे दादांना उशीर झाला का? चौकशी झाली पाहिजे। रोहित पवारांच्या आरोपांवरून पूर्व विदर्भातील नेता कोणत्या पक्षाचा आहे हे तपासलं पाहिजे, संजय राऊतांची मागणी। रोहित पवारांकडून चौकशीची मागणी योग्य दिशेनं आमचं समर्थन, मात्र चौकशीच्या मागणीला राजकीय जालर देऊ नये, अनिल पाटलांचं उत्तर। घाईत शपथविधी झाला यावर कुणालाही बोलण्याचा संबंध नाही, रोहित पवारांच्या टीकेवर अनिल पाटलांचं उत्तर। तर शपथविधीचा निर्णय पक्षातील नेत्यांचा, पंकज भोयर यांचं स्पष्टीकरण। अजित पवारांच्या संग्रहालयावरून जय पार्थ पवारांमध्ये मतभेद, सूत्रांची माहिती। तर जय पवारांचा पुण्यासाठी आग्रह, तर पार्थ पवार बारामतीमध्ये संग्रहालय करण्यावर ठाम। शरद पवारांची प्रकृती आता स्थिर, तब्येत सुधारल्यानं पवारांना 2 दिवसात डिस्चार्ज देणार, पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमधील डॉक्टरांची माहिती। थोड्याच वेळात रितू तावडे मुंबई महापौर पदाचा पदभार स्वीकारणार। आज खऱ्या अर्थानं पालिकेवर भगवा फडकतोय, भाजपच्या नेत्यांची प्रतिक्रिया। मुंबई पालिकेत पीठासीन अधिकाऱ्यांवरून वाद, तर नव्या नियमाला ठाकरेंच्या शिवसेनेचा आक्षेप। अधिकार थेट आयुक्तांकडे गेल्यानं वाद। राज ठाकरे नरेंद्र मोदींना जास्तच घाबरलेत, भगतसिंह कोश्यारींची टीका। तर शिवरायांच्या भूमीमध्ये मोदींना घाबरू नका, त्यांच्या जवळ जा, कोश्यारींचा राज ठाकरेंना सल्ला। पुण्यातील 69 भाजप उमेदवारांचं 6 वर्षांसाठी निलंबन, तर भाजप विरोधात निवडणूक लढवणाऱ्या बंडखोरांवर ही कारवाई। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आदेश। परळी औष्णिक प्रकल्पामध्ये भ्रष्टाचाराचा आरोप, फडणवीसांच्या या खात्याच्या बेफिकिरीमुळे महाराष्ट्र वीज तुटीच्या उंबरठ्यावर, अंबादास दानवेंचा आरोप। तर संच 6 आणि 8 तात्काळ बंद करण्याचीही मागणी। जातीय जनगणनेमध्ये ओबीसींचा कॉलम नाही ही फसवणूक, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे आक्रमक। 23 मार्चला दिल्लीमध्ये आंदोलनाचा इशारा। नाशिकमध्ये शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीवरून नंदनवनमध्ये रात्री उशिरा बैठक, नगरसेवकांनी शिंदेंसमोर सगळे विषय मांडले। आता कोणतीही नाराजी नसल्याचं पदाधिकाऱ्यांकडून स्पष्ट। चंद्रपुरात भाजपचा महापौर बसवल्यानंतर सुधीर मुनगंटीवारांची रील व्हायरल, तर किंग मेकर असं म्हणत किशोर जोरगेवार यांना डिवचण्याचा प्रयत्न। धाराशिव जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेला वेग, तानाजी सावंतांच्या गटाला वगळून भाजप सत्ता स्थापन करण्याची शक्यता। शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारकडून कृती दलाची स्थापना, कृषी संचालक रक्षक नायकवाडी यांच्या अध्यक्षतेखाली 8 सदस्यीय समिती सर्वसमावेशक उपाययोजना राबवणार। सार्वजनिक कार्यक्रमामध्ये आता वंदे मातरम अनिवार्य, केंद्र सरकारकडून नवी नियमावली जाहीर। तिसरी मुंबई विकसित करण्याचा मार्ग मोकळा, भूसंपादन धोरणाला मंजुरी। अटल सेतूजवळ 200 चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये उभारणार हे शहर।